जय श्रीराम। यज्ञनारायण भगवान की जय। मी विजय जाटोरीकर आपणाला अयोध्या येथे सुरू असलेल्या राष्ट्रकाम सप्तदशरात्र सोमयाग यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यापीठ, गंगाखेड, जिल्हा परभणी, महाराष्ट्र। परमपूज्य भाऊ सोमयाजी दीक्षित, गवामान सोमयाजी दीक्षित, रघुनाथ कृष्ण शिलुकर महाराज यांच्या आशीर्वादाने श्री यज्ञ मार्तंड यज्ञेश्वर शिलुकर महाराज यांच्या करकमलाद्वारे हा यज्ञ अयोध्या येथे संपन्न होत आहे। 11 मार्च 2024 ते 9 एप्रिल 2024 या दरम्यान हा यज्ञ सुरू आहे। यज्ञाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। स्वतः यज्ञाच्या आरंभाच्या दिवशी गोविंद गिरीजी महाराज तिथे आले होते। यज्ञ मार्तंड शिलुकर महाराज राष्ट्राच्या हितार्थ करत आहे। राष्ट्राच्या उत्कर्षासाठी हा यज्ञ अयोध्या येथे होत आहे। प्रथम मी तुम्हाला यज्ञेश्वरजी शिलुकर महाराज यांचा थोडक्यात परिचय करून देतो। गवामान सोमयाजी दीक्षित, रघुनाथ कृष्ण शिलुकर महाराज यांचे सुपुत्र भाऊ सोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर शिलुकर महाराज हे आहेत। मागील 100 वर्षाची परंपरा यांना अग्निहोत्राची आहे। श्रोत अग्निहोत्राची दीक्षा यांच्या परंपरेनुसार यांच्याकडे चालून आलेली आहे। आजपर्यंत यज्ञेश्वर शिलुकर महाराजांनी मागील 20 वर्षामध्ये 28 सोमयाग केलेले आहेत। वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जसे की बद्रीनाथ, गंगोत्री, पुष्कर, बेंगलोर अशा अनेक ठिकाणं नावे घेता येतील। अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते यज्ञ केलेले आहेत। तसेच श्री क्षेत्र गंगाखेड येथे वेदपाठ शाळा आहे। महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्या प्रतिष्ठान नावाने ते वेदशाळा पण चालवतात। तिथे 4 वेदाचं शिक्षण मुलांना तिथे देतात। तिथे गोशाळा पण आहे। पण आजचा विषय आपला आहे राष्ट्रकाम सप्तदशरात्र महासोमयाग, हा जो अयोध्येमध्ये चालू आहे त्याकरिता आमंत्रण देण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। या यज्ञामध्ये मोठे मोठे जगद्गुरू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा मोठे मोठे नेता तिथे येणार आहेत। आपणही तन मन धनाने सहभागी होऊ शकतो। यज्ञ नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, परभणी जिल्ह्यातील एक संत, एक सद्गुरू अयोध्या येथे जाऊन राष्ट्राच्या हितासाठी हा एवढा मोठा सोमयाग करत आहे। आपणही त्याच्यामध्ये आपली सेवा तिथे अर्पण केली पाहिजे। ती तुम्ही तन मन धनाने करू शकता। त्यासोबतच तुम्ही जर तिथे जाऊ शकत असाल तर तिथला तुम्ही महाप्रसादाचा लाभ पण घेऊ शकता। तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पण असतात। तिथे गणेश याग पण असतो। तुम्ही तिथल्या गणेश यागामध्ये पण सहभागी होऊ शकता। तुम्ही सत्य आंब्यामध्ये पण सहभागी होऊ शकता। प्रत्येक दिवशी दररोज हे विधी तिथे होत असतात आणि तसंच प्रत्यक्ष तुम्हाला ह्या यज्ञाचं स्वरूप, प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला तिथे घडू शकतं। तसंच यज्ञभूमी संदेश या नावानं फेसबुक जे पेज आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लाईव्ह हा यज्ञ तुम्ही पाहू शकता। ह्या यज्ञात आपण तन मन धनाने सहभागी व्हावे ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। यज्ञनारायण भगवान की जय। जर आपल्याला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल QR कोड मी तुम्हाला सोबत देत आहे, त्यासोबत अकाउंट डिटेल पण देत आहे। तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी कोणत्याही स्वरूपामध्ये या यज्ञामध्ये सहभागी होऊ शकता। धनच दिलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही सेवा पण देऊ शकता, तुम्ही धान्य पण देऊ शकता। कोणत्याही प्रकारे तुम्ही तिथं तुम्हाला या यज्ञामध्ये सहभागी व्हायचं आहे तर सहभागी होऊ शकता।